मिळतात त्याची चांगली स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. कैलासवासी अरुण कारशिंगर स्मृती चषक 2026 चांगला फटका मिड विकेटचं क्षेत्र निवडत असताना मिड ऑनचा खेळाडू डीप मिड ऑनचा खेळाडू तिथे मात्र गेला. तिथून मात्र फेकी झाली आहे. एक धाव मात्र कंप्लीट करताना पाहायला मिळाला. 1च्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचल्या दोन्ही आकड्यावरती. आता मात्र स्ट्रायकरवरती पाहायला मिळेल विशाल वैभवचा अकाउंट ओपन होताना पाहायला मिळालं. एका धावेनिशी परंतु चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू जर विचार केला तर लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू, त्याचनंतर चांगला चेंडू हाताळला गेला. आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाज सज्जला राईट मोदा विकेटने लो फुलटा चेंडू होता. अगदी यॉर्कर लाईनचा प्रयत्न, इथून मात्र चांगला फसवा चेंडू अगदी पायचीत होऊन चेंडू मात्र यष्टांच्या पाठीमागे जाताना थर्डमॅन रिझनचा खेळाडू तिथे येत असताना चांगली फेकी झाली आणि तिथून मात्र एक धाव कंप्लीट केली गेली. 1च्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचले 3 या आकड्यावरती. आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. आता मात्र चांगली लाईन लेनवरती गोलंदाजी करतोय. मित्रांनो, तुमच्याकडे गतीपेक्षा ना तुमची दिशा कशी आहे हे भाकीत केलं जातं क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये. गती किती असू दे परंतु चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी, चांगल्या दिशेवरती गोलंदाजी करतात ना, तेच गोलंदाज सातत्याने यशस्वी होताना पाहायला मिळतात. मोठा फटका पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, मात्र स्ट्रेट डाईव्हला इथून मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळालं. तिथून एक धाव कंप्लीट केली गेली. 1च्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचले 4 या आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळ समाप्त होत असताना धाव संख्या झाली 4. आणि सार्थक इलेव्हन देवाचे गोटणे संघ आपण आलात स्पर्धेत शोभा वाढवलं. आपलं सन्मान चिन्ह तर घेऊन जायचं, आपला सन्मान केला जाईल. ओ काय चेंडू हाताळला गेला, खराब चेंडू आणि त्याचा मात्र खरपून समाचार. इथून मात्र चेंडू निघून गेलाय मिड विकेट रिजन मध्ये. 4 धावीसाठी आलाय चौकार. थँक्यू डीजे. अगदी आवाज घुमतोय या स्पर्धेचा देखील डीजेच्या माध्यमातून, त्यांचं देखील हार्दिक अभिनंदन. तर विशालच्या बॅटमधून पहिला चौकार येताना पाहायला मिळालाय. अगदी चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा खरपून समाचार अशी विशालची रणनीती पाहायला मिळते. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू बसला आणि त्याच नंतर विसावला गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळाली. आता मात्र टिट फॉर डॅट जशाला जसं उत्तर देताना पाहायला मिळतोय हा गोलंदाज तेजसच्या माध्यमातून. आतापर्यंत चांगली गोलंदाजी झाली आहे. धाव संख्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 8 धावा. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. चांगली सुरुवात तितकीशी मिळाली नाहीये, कारण का या मैदानाचं वैशिष्ट्य पाहायला गेलं तर चौफेर टोलेबाजी करू शकतो असे भव्य दिव्य क्रीडांगण शिरगाव मैदान आपल्या भेटीला येताना पाहायला मिळालं. पुन्हा एकदा चेंडू पडला, त्याचनंतर उसळी घेणारा चेंडू. इथून मात्र विशालला काहीसा समजला नाहीये. पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या स्कोर कार्ड वरती लगावल्या गेल्यात 8 धावा, 8 रन, लॉस ऑफ 0 विकेट. काजळ लावणे आले मी आज, असं नका बघू अहो येते मला लाज. तिला शृंगार आज घातलाय असाच, दिसते मी भारी जणू अप्सरा मी खास. नखरेवाली कुठे निघाली, घालून साडी लाल गुलाबी, पागल करते. चला जाऊयात मैदान दिशेने. दुसरा गोलंदाज कोण वापरला जाणार याकडे देखील नजर असेल. तो प्रमुख गोलंदाज असेल. आतापर्यंत जर विचार केला तर धाव संख्या मात्र स्थिरावली पाहायला मिळाल्या 8 धावा आणि नवीन गोलंदाज वर्णी लागल्या. प्रथमेश दुसरा गोलंदाज वापरला जातोय, प्रमुख गोलंदाज पार्थव इलेव्हन संघाकडून. तर बीसीसी राजवाडी संघाला तितकासा चांगला स्टार्ट मिळाला नाहीये, परंतु सुरुवात चांगली नसेल परंतु शेवट हा गोड करावा लागेल. अगदी मगाचा जर विचार करता साळवीवाडी नाटे पहिला सामना खेळवला गेला. त्यांच्या विपक्षामध्ये जय भवानी चौके. अगदी लो स्कोरिंगचा सामना, फक्त 19 धावांचं टार्गेट सेट केलं होतं जय भवानी चौके संघाने. त्याचनंतर दुसरा सामना खेळवला गेला होता वायसीसी वाक्याने सार्थक इलेव्हन देवाचे गोडणे. तर सार्थक इलेव्हन देवाचे गोडणे प्रथम फलंदाजी करत असताना फक्त 21 धावांचं टार्गेट. अगदी जर विचार केला तर लो स्कोरिंग सामने होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु हा हाय स्कोरिंग सामना मिळेल का आपल्याला पाहायला? प्रेक्षक राजाच्या भेटीसाठी हा सामना आपल्या भेटीला येईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. प्रथमेश लेफ्ट आर्म गोलंदाज वापरला जातोय. अगदी चांगलं व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवरती चेंडू पडला, त्याचनंतर बाहेरच्या दिशेने जाताना पाहायला मिळाला. अगदी शेवटच्या क्षणावरती चेंडूवरती बॅट आदळली गेली आणि तिथून मात्र 2 धावा कंप्लीट करताना पाहायला मिळाला फायनलिस्टच्या क्षेत्रामध्ये. तिथून 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2च्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचल्या स्कोर कार्ड वरती 10 धावा.
पुन्हा एकदा सर्व प्रेक्षक राजाची दाटीवाटीने आपल्याशी जोडला गेला. लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून देखील अनेक प्रेक्षक ही स्पर्धा पाहत आहेत, हा सामना पाहत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर प्रथमेश गोलंदाज ट्रॅकवरती चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म समोर राईट हँड फलंदाज. अगदी हे वैशिष्ट्य पाहायला, हे बॅटल पाहायला चांगली मजा येते. खेळाडूंना देखील, क्रीडा रसिकांना देखील आणि प्रेक्षकांना देखील. जर विचार केला तर लेफ्ट आर्म समोर राईट हँड फलंदाज जेव्हा येतो ना, तेव्हा मात्र चांगलं बॅटल रंगताना पाहायला मिळते. आता मात्र तेच झालं. पहिला चेंडू हाताळत असताना लेग स्टिक सोडून जाणार चेंडू, तिथे मात्र बॅट टाकली गेली आणि तिथून फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये 2 धावा मिळाल्या. आणि त्याच नंतर जर विचार केला तर निर्धाव चेंडूची सांगता झाल्या. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. आता चॉप करत असताना चेंडू मात्र बिरकावून दिलाय. मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये आलाय. चौकार 4. थँक्यू डीजे. आता मात्र वैभव आपल्या नावाचं जर विचार केला तर वैभव म्हणजेच विशाल स्कोर आता मात्र तो उभारताना पाहायला मिळतोय. नावाप्रमाणे खेळी मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतोय. मी सलामीला का आलो, माझ्यासमोर कोणताही गोलंदाज असू दे, लेफ्ट आर्म असू दे, राईट हँड असू दे, परंतु आता त्याचं कमबॅक होताना पाहायला मिळालंय. मिडॉनच्या क्षेत्रामध्ये एक चौकार लगावलाय त्याच्या बॅटमधून. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय आणि इथून मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू निघून गेलाय. 1 बाउन्स, सीमारेषा पार. आलाय बॅक टू बॅक दुसरा चौकार. आता मात्र चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळत नाहीये. जर विचार केला तर 2 चेंडू प्रथमेशच्या नावावरती राहिले होते आणि त्याच नंतर वैभवने त्याची लाईन ओळखली आणि खराब लाईन वरती 2 चेंडू आदळले गेले. एक ऑफला मारलेला फटका, आता मात्र फाईन लेगला मारलेला फटका. 2 फटके इथून सांगून गेलेत. माझ्या नावामध्ये ताकद आहे, माझ्या नावामध्ये ती ॲबिलिटी आहे आणि मी ते करू शकतो. 2 चौकार आलेत वैभवच्या बॅट मधून. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटच्या राडार मध्ये चेंडू आलेला, परंतु जर विचार केला तर तिथून झेल कंप्लीट केली गेली. सुंदर झेल मिडॉनच्या क्षेत्रामध्ये कंप्लीट करताना आता मात्र वैभवची खेळी संपुष्टात आली. वैभव गॉन. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय तुषार. तर धाव संख्येचा विचार केला तर स्कोअर कार्ड वरती आतापर्यंत धावा लगावल्या गेल्यात 18 धावा. अजून देखील एक चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. दुसऱ्या षटकातील जर विचार केला तर वैभव चांगली फलंदाजी करत होता, परंतु आता टिट फॉर टॅट, जशाला तसं उत्तर दिलंय प्रथमेशने. तू माझ्यावरती हवे ठरलास तर मी देखील ठरू शकतो, माझ्याकडे तेवढी क्षमता आहे. त्याच पद्धतीने चेंडू हाताळला होता. बॅटच्या राडार मध्ये तितकंसं कनेक्शन झालं नाही आणि तिथून जर विचार केला तर मिडॉनच्या क्षेत्रामध्ये झेल कंप्लीट केला गेला. अजून जर विचार केला तर एक चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. एक चेंडू मध्ये जर विचार केला तर इथून जर एखाद दुसरा मोठा फटका आला तर धाव संख्या 20च्या वरती जाऊ शकते. अजून देखील एक षटकाचा खेळ येणं बाकी आहे. जर विचार केला तर 15 मिनिटांचा कालावधी असेल. दोन्ही संघांनी हे लक्षात घ्यायचं आहे. 15 मिनिटांचा कालावधी, 3 षटका हाताळायचे आहेत, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. सातत्याने क्षेत्ररक्षणात बदल करताना मात्र पाहायला मिळत आहेत पार्थेय 11 संघाचे कर्णधार. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय, परंतु चेंडू पडला आणि व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळालं. पंचांचा इशारा, षटक समाप्त झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या स्कोर कार्डवरती आतापर्यंत 18 धावा, 18 रन, लॉस ऑफ 1 विकेट. थँक्यू डीजे. तर नवीन गोलंदाज शिवणे लागले. तिसरा गोलंदाज वापरला जातोय चेतन. अगदी कित्येक वर्ष आपल्या संघासाठी खेळतायत. पार्थेय 11 संघासाठी खेळत असताना
अनेक दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी देखील आहे. परंतु जर विचार केला तर सलामीचा बॅटर अजून मैदानामध्ये आहे विशाल. आता मात्र तो स्ट्रायकरवरती खेळताना पाहायला मिळेल. आणि नॉन स्ट्रायकरवरती तुषार. पहिला चेंडू असेल चेतन यांचा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू बसला आणि त्यानंतर विसावला गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची इथून सांगता होताना पाहायला मिळाली आहे. चांगली स्पर्धा, मानाची सन्मानाची ट्रॉफी आपल्या भेटीला येताना पाहायला मिळाली आहे. राजापूर तालुक्यातील एक मातब्बर संघ कारशिंगीकर संघ जर पाहायला गेला तर दादा संघ हा देखील राहिला. त्यांचं आज आयोजन, सुंदर आयोजन आपण पाहतोय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, लेग साईडच्या दिशेने टाकलेला हा चेंडू. इथून जर विचार केला तर तितकंसं एलिव्हेशन मिळालं नाहीये आणि एक धाव कंप्लीट. थर्ड अंपायर कडे निर्णय जाताना पाहायला मिळाला आहे रनआउट साठी. इथून चेक करताना पाहायला मिळतात आपल्याला थर्ड अंपायर. एस पंचांचा इशारा आलाय. OUT इथून गडी बाद असेल, आउट असेल फलंदाज. चांगला रनआउट पाहायला मिळाला आपल्याला. आणि आता मात्र तुषार माघारी परतताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. प्रथमेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय, त्याच्यावरती ती जबाबदारी असेल. जर विचार केला तर आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. दोन्ही चेंडू जर विचार केला तर चेतनच्या नावावरती राहिलेत. अजून देखील 4 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. धाव संख्या आतापर्यंत 18 धावा. एकाच दुसरा मोठा फटका. अगदी चांगली फायटिंग टोटल उभं करू शकतो पार्थव इलेव्हन संघ, परंतु ते मोठे फटके मारावे लागतील. अगदी जर विचार केला तर DCC राजवाडी संघ तो देखील काही कमी नाहीये. त्यांच्याकडे देखील ती ताकद आहे, त्यांच्याकडे देखील ते ब्रह्मास्त्र वापरतायत. गोलंदाजीचे प्रमुख ब्रह्मास्त्र चेतन गोलंदाज ट्रॅकमध्ये येताना पाहायला मिळाले. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अक्रॉस द बॅट. चेंडू मात्र लॉंग ऑन क्षेत्रामध्ये जात असताना तिथून चांगली फेकी झाली आहे आणि इथून मात्र 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळाल्या. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांमध्ये 2च्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचल्या 20च्या आकड्यावरती. 20 रन, लॉस अप टू विकेट. प्रथमेश स्ट्रायकरवरती येत असताना पहिलाच चेंडू अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न तिथून मात्र सक्सेसफुल होताना पाहायला मिळाला, परंतु एलिव्हेशन तितकंसं मिळालं नाहीये. परंतु 2 धावा मिळाल्यात. थेंबे थेंबे तळे साचे. अगदी तळ साचलं तर समोरच्या संघाला देखील तितकंच कडवी झुंज द्यावी लागली. इथून जर विचार केला तर फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळालं. तिथून वन बाउ चेंडू हातामध्ये कॅरी केला, गॅदर करत असताना फेकी झाली आणि तिथून मात्र 1 धाव मिळाली. 1च्या मदतीने धाव संख्याला जाऊन पोहोचले 21 या आकड्यावरती. चेतनची आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली. फक्त 3 धावा खर्च केल्या 4 चेंडू टाकत असताना. दांडगा अनुभव पाठीशी असलेला हा गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना चांगली गोलंदाजी करते. परंतु विचार केला तर DCC राजवाडी संघासाठी एक जमेची बाब असेल. सलामीचा बॅटर अजून मैदानामध्ये आहे. अजून 2 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. मोठा फटका आलाय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. चेंडू निघून गेलाय सीमा रेषा पार. आलाय षटकार. थँक्यू डीजे. अगदी जर विचार केला तर मी म्हटलं होतं अजून सलामीचा बॅटर मैदानामध्ये आहे, त्याच्यावरती जबाबदारी असेल. पहिला षटकार आला त्याच्या बॅटमधून. शेवटचा चेंडू या इनिंग मधील. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. 30 सलकाच्या आतमध्ये झेल घेण्याची संधी आहे आणि इथून मात्र झेल कंप्लीट केला गेलोय. आणि इथून जर विचार केला तर पहिली इनिंग समाप्त झालाय. विशाल देखील बाद झालाय. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धाव संख्येला स्कोर कार्ड वरती 27 धावा. म्हणजेच काय तर पार्थव इलेव्हन संघासमोर 28 धावांचा टार्गेट सेट केलाय. 18 चेंडू असतील आणि 28 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट झालाय. तोपर्यंत ऐकूया संगीत आणि नंतर येऊयात मैदानाच्या दिशेने. या कमांड डीजे. थँक्यू डीजे. तर यापुढील होणारा सामना असेल आई कालिकाई गाडीवाडी. तर त्यांच्या विपक्षामध्ये खेळताना पाहायला मिळेल नवलादेवी शेडेवाडी. तर दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस साठी यायचं आहे. आपला इथे टॉस केला जातोय
आई कालिकाई घाडीवाडी आणि त्यांच्या विपक्षामध्ये नवला देवी शेडेवाडी. तर दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस साठी यायचं आहे. थँक्यू डीजे. तर आई कालिकाई घाडीवाडी आणि त्यांच्या विपक्षामध्ये नवला देवी शेडेवाडी. दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस साठी यायचं. आपला टॉस केला जातोय आणि सर्व कर्णधारांनी खेळाडूंनी नोंद घ्यायची. आपल्या सामन्याचा टॉस हा इनिंग ब्रेक्स मध्ये केला जाईल. तर जर विचार केला तर पार्थिव इलेव्हन प्रथम गोलंदाजी करत असताना फक्त आणि फक्त त्यांच्या समोर 28 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट होताना पाहायला मिळालं. त्याचनंतर डीसीसी राजवाडी संघ इथून मात्र आता गोलंदाजी करेल. 28 धावांचं त्यांनी देखील टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट केलंय. तर सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. पार्थिव इलेव्हन सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळते. प्रवीण आणि तेजस. Cameraman. Focus. दरम्यान टॉस केला जातोय. घाडीवाडी आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळताना पाहायला मिळेल आपल्याला शेडेवाडी. घाडीवाडी संघ आपला निर्णय देखील कळवायचा आहे. तर होते सामन्याला सुरुवात. पहिली इनिंग समाप्त झाली. पहिल्या इनिंगच्या समाप्तीमध्ये 28 धावांचं टार्गेट पार्थिव इलेव्हन संघासमोर सेट होताना पाहायला मिळालंय. आता मात्र डीसीसी राजवाडी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झाले. तर सलामीचा गोलंदाज वापरला जाईल. योगेश प्रमुख गोलंदाज वापरला जातोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक असेल. अगदी लो स्कोरिंगचा सामना आपल्या भेटीला येताना पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. फक्त 28 धावा 18 चेंडूमध्ये करायच्या आहेत, परंतु त्या धावा देखील काही कमी नाही आहेत. फायटिंग टोटल मैदानाच्या आतमध्ये उभी होताना पाहायला मिळालं आहे. फाईट द्यावी लागेल. फाईट दिलं तर मॅच देखील टाईट होताना आपल्याला पाहायला मिळेल. परंतु सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. तेजस आणि प्रवीण. तेजसने मात्र पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या. असा हा अष्टपैलू गुणवान खेळाडू पार्थिव इलेव्हन संघाकडून खेळताना आपल्याला पाहायला मिळतो या स्पर्धेमध्ये. गोलंदाज सज्ज झालाय. पहिला चेंडू असेल दुसऱ्या इनिंग मधील. योगेशच्या माध्यमातून स्ट्राईक वरती लेफ्ट हँड फलंदाज तेजस. पहिला चेंडू अगदी पाहायला गेला तर फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये बेरकावून दिलाय. सीमा रेषा पार. इथून आलाय पहिला चौकार. 4. या मैदानाचा जर विचार केला तर 3 सत्रांमध्ये खेळ आपल्याला पाहायला मिळतो. सकाळच्या सत्रामध्ये लेफ्टी बॅटरसाठी चांगलं पोषक वातावरण असतं. त्यानंतर संध्याकाळच्या सत्रात जर विचार केला तर रायटी फलंदाजासाठी इथून चांगला ऍडव्हान्टेज असतो. इथून जर विचार केला तर 1 धाव मिळाली. 1च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचल्या. स्कोर कार्ड वरती 5 धावा, 5 रन, लॉस ऑफ 0 विकेट. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळेल. प्रवीण सलामीला बॅटर. आता मात्र स्ट्राईक एंड वरती खेळताना पाहायला मिळेल. योगेश आता मात्र कमबॅक होताना पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवरती चौकार आला फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये आणि तिथून जर विचार केला तर चांगला चेंडू त्याच्या हातात डिलिव्हर केला गेला आणि 1 धाव मिळाली. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झाला. योगेश समोर आहे. प्रवीण मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. इथून मात्र
मिडॉनचं मिड विकेटचं क्षेत्र निवडत असताना डीप मिड विकेटचा खेळाडू तिथे आला आणि तिथून मात्र फेकी झाली आणि एक धाव मिळाली. एकच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचल्या 6 या आकड्यावरती. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली आहे 6. परंतु आता स्ट्रायकेटवरती खेळताना पाहायला मिळेल एक युवा खेळाडू, प्रतिभावान खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. त्याच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय तेजस, परंतु योगेश देखील काय कमी नाहीये. पुन्हा एकदा योगेश टू तेजस असं बॅटल आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी पाहायला गेलं तर चेंडू पडला आणि त्याच नंतर खाली बसणारा चेंडू यष्टांच्या पाठीमागे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला. धावसंख्या झाल्या आतापर्यंत 6 धावा. 28 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट होताना पाहायला मिळालंय. धावसंख्येला 6 मॅन्डेटरी पॉवरप्लेचं षटक. जर विचार केला तर चांगली सुरुवात केली होती तेजसने, परंतु शेवट कोणाच्या नावावरती होणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. अगदी आउटसाइड एज लागत असताना चेंडू मात्र थर्ड मॅन रिझनला गेला आणि तिथून मात्र वन बाउंड चेंडू हातामध्ये कॅरी केली आणि फेकी झाली. तोपर्यंत एक धाव मिळाली आहे. एकच्या मदतीने धावसंख्येला जाऊन पोहोचले. स्कोर कार्डवरती आतापर्यंत 7 धावा. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक आहे. शेवटचा चेंडू आहे. अगदी 2 खेळाडू फक्त पेट्रोलिंग करतायत बाउंड्री लाईन वरती. बाकीचे सर्व खेळाडू थर्टीच्या सलगेच्या आतमध्ये आहेत. म्हणजेच काय तर फलंदाजासाठी ॲडव्हान्टेज असतो हे षटक, परंतु त्या षटकाचा फायदा उचलावा लागेल. शेवटचा चेंडू असेल पॉवर प्लेचा. स्ट्रायकेटवरती प्रवीण मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू मात्र चांगला हाताळला गेला. इथून जर विचार केला तर धावसंख्या झाली 8 धावा. मागाच्या इनिंग मध्ये देखील हेच घडलं होतं. पहिल्या षटकामध्ये तेजसने 8 धावा खर्च केल्या. आता मात्र योगेशने सेकंड इनिंग मध्ये फक्त 8 धावा खर्च केल्यात. म्हणजे सामना बरोबरीत आहे. 50-50चा सामना आपल्या समोर रंगताना पाहायला मिळतोय. पार्थवी 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळताना पाहायला मिळते DCC राजवाडी. नवीन गोलंदाज कोण वापरणार याकडे नजर असेल, परंतु दुसऱ्या गोलंदाजाची वळणी लागली. दुसरा गोलंदाज वापरला तो या संकेत. हा देखील एक मातब्बर खेळाडू DCC राजवाडी संघाचा आणि गेली कित्येक वर्ष आपल्या संघासाठी खेळताना पाहायला मिळतो. अनेक आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती त्याने देखील सामने जिंकवले आपल्याला पाहायला मिळालेत. परंतु जर विचार केला तर आता मात्र पॉवर प्ले समाप्त झालाय आणि इथून मात्र पाच खेळाडू हे बाउंड्री लाईनच्या दिशेने आपल्याला पेट्रोलिंग करताना पाहायला मिळेल. बाकी सर्व खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. इथून जर विचार केला तर दुसऱ्या गोलंदाज वळणे लागले. दुसरा गोलंदाज वापरला तो संकेत गोलंदाज ट्रॅकवरती येताना पाहायला मिळतोय. परंतु स्ट्रायकरवरती प्रवीण अजून देखील सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळते. 8 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केल्यात योगेशाने. अगदी पाहायला गेलं तर पॉइंट कव्हर असेल, एक्स्ट्रा डीप कव्हर मध्ये एक खेळाडू पाहायला मिळतोय. त्याचनंतर स्ट्रेटला एक खेळाडू, डीप मिडॉनला एक खेळाडू. इथून मात्र चुकी झाली आहे. चेंडू मात्र निघून गेलाय सीमा रेषा पार. पहिला चेंडू मिडॉनच्या क्षेत्रामध्ये भिरकावून दिलाय. चौकार. थँक्यू डिझाईन. अगदी मिडॉनच्या क्षेत्रामध्ये आपण पाहायला मिळालं, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 चेंडू 2 क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चेंडू मात्र निघून गेला सीमारेषा पार. तिथे पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक, पुन्हा एकदा पंबल झालेत. बॅक टू बॅक दुसरा चौकार आला प्रवीणच्या बॅट मधून. 4 निशी संघाची धाव संख्येला जाऊन पोहोचल्या. स्कोर कार्ड वरती 16 धावा कमावडीचे. MSS. अगदी जर विचार केला तर बँक बॅलन्स कमी आहे म्हणून जर विचार केला तर अगदी चिकाटीने वापराव्या लागतील धावा, परंतु इथे वापरताना पाहायला मिळत नाहीये गोलंदाज.
अगदी बॅक टू बॅक 2 चौकार प्रवीणच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाला. लो फुल टॉस चेंडू, त्याचा खरपून समाचार. चेंडू निघून गेलाय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. आलाय पुन्हा एकदा षटकार. 6च्या मदतीने धावसंख्याला जाऊन पोहोचल्या 22 या आकड्यावरती. फक्त 28 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट असताना आता मात्र खराब गोलंदाजी करतोय. आता मात्र 6 धाव विजयासाठी पाहिजेत पार्थवी 11 संघाला. चांगली गोलंदाजी केली. आता मात्र प्रवीणची चांगली फलंदाजी होताना पाहायला मिळाली आहे. 2 चौकार 1 षटकार बॅक टू बॅक पाहायला मिळालेत. आता मात्र हावी ठरलाय प्रवीण संकेतवरती. पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी इथून करावी लागेल. अजून देखील 6 धावीची गरज आहे. राईट मोद विकेटने गोलंदाज सज्ज झालाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. झेलची संधी आहे. खाली क्षेत्ररक्षक येतोय. इथून मात्र झेल कंप्लीट केला गेला आणि इथून मात्र प्रवीणची खेळी संपुष्टात आली आहे. प्रवीण बॅक टू गॉन. थँक्यू डीजे. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतो आपल्याला प्रथमेश. अगदी पूर्णपणे काम बजावून माघारी परतताना पाहायला मिळाला आपल्याला प्रवीणच्या बॅटमधून टोटल जवळजवळ जर विचार केला तर 16 धावांची खेळी त्याच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाली. फक्त 28 धावांचा टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट असताना वैयक्तिक 16 धावांवरती तो बाद झाला प्रवीण. आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय प्रथमेश. परंतु चांगली गोलंदाजी करावी लागेल. इथून देखील जिंकण्याची संधी असते मित्रांनो. जर विचार केला तर सातत्याने प्रयत्न केलात ना तर यश देखील आपल्याला कमी पडत नाहीये. यश देखील मिळू शकतं आणि इथून मात्र तेच होताना पाहायला मिळतंय. आता मात्र कमबॅक झालाय. बॅक टू बॅक दुसरा धक्का बसलाय पार्थवी 11 संघाला. आता मात्र प्रथमेश देखील माघारी परतलाय. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय मनोज. मित्रांनो आयुष्यात कष्ट करत असताना कष्टाला पर्याय नाहीये आणि जर विचार केला तर कष्ट तुमचे प्रामाणिक असतील ना तर यशाला देखील पर्याय नाहीये. आता मात्र कष्ट मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज करतोय. बॅक टू बॅक 2 गडी बाद केलेत पार्थवी 11 संघाचे. मोठा फटका पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडूला मात्र पाठवलं होतं तिथे क्षेत्ररक्षक येत असताना इथून चुकी झाली आहे आणि चेंडू मात्र निघून गेलाय सीमा रेषा पार. चांगली गोलंदाजी करत होता परंतु क्षेत्ररक्षकाची साथ लाभली नाहीये. इथून 4 धावा मिळाल्यात. 4च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 26 या आकड्यावरती. म्हणजेच काय तर विजयासाठी फक्त 6 चेंडू आणि 2 धावीची गरज आहे. थँक्यू डीजे. नवीन गोलंदाज ट्रॅक होते त्यांना पाहायला मिळतोय वैभव. ज्याच्या बॅटमधून चांगली खेळी होताना पाहायला मिळाले. हा देखील एक अष्टपैलू खेळाडू. त्याच्याकडे देखील अनुभव आहे. तो देखील प्राणपणा लावताना पाहायला मिळतोय. परंतु प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील. 6 चेंडू आणि विजयासाठी 2 धावेची गरज आहे. स्विच हिटचा फटका इथून पाहायला मिळतोय. जेलची संधी होती आणि इथून मात्र प्रयत्न लाजवाब होताना पाहायला मिळाल्या. अगदी जसा सूर मारावा ना पाण्यामध्ये
त्याच पद्धतीने सूर मारत असताना इथून मात्र झेल कॅरी करण्याचा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न असफल होताना पाहायला मिळालाय. आता मात्र एकादावेची गरज आहे. सामना कंपल्सरी चेस असेल. दोन्ही संघाच्या संघनायकांनी खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय आणि इथून मात्र कट करण्याचा प्रयत्न. आता मात्र दबाव निर्माण करतोय फलंदाजावरती. आता मात्र 4 चेंडू आणि एका धावेची गरज आहे विजयासाठी. अगदी जर विचार केला तर चांगला सामना रंगताना पाहायला मिळतोय. 4 चेंडू आणि विजयासाठी एक धावा. सर्व खेळाडू 39 षटकाच्या आतमध्ये फक्त एक खेळाडू पेट्रोलिंग करतोय बाउंड्री लाईन वरती. आता इथून मात्र मोठा फटका आणि सामना फिनिश. इथून पार्थवी इलेव्हन संघ हा मात्र या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकून ठेवतोय आणि हार्ड लक DCC राजवाडी संघ. दोन्ही संघ या स्पर्धेमध्ये आलात. दोन्ही संघांचे हार्दिक आभार. तर पार्थवी संघाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. चला